बऱ्याच दिवसानंतर कनेडी बाजारपेठेमध्ये आपण इलो, म्हणजे 6-7 महिन्यानंतर. चला कणकवली सोडली, आता जातोय भिरवंडीच्या रामेश्वर मंदिरामध्ये. आपल्या देवादेवीच्या मंदिरात पण आपण जाऊया, कारण दसऱ्याच्या टायमिंगला काय आपण येऊक नाही. तर मित्रांनो, मगाशी आम्ही तिथे उभे होतो आणि तिथून इकडे येऊक आमका एक अर्धो पाऊण तास लागलो. कारण आम्ही इथे उभे राहिलो नाका पण घे गुरदाई आणि गुडदाईन म्हणतात. सगळेजण विचारतात इतके दिवस व्हिडिओ बनवत नाही, तो नानी कशी आहे, बरी आहे की नाही. कणकवलीकर युट्यूब चॅनलचे चालक मालक गाववाले गावले आहेत. कोणाचा कोंबडा? हा, तू सायकलीवर कोंबडा कोणाचा नेतो? काय म्हणतात ना, आधी विठोबा आणि मग पोटोबा. हा जाऊन दे, हे जाऊया रे मग असलं त्याच्या काय बोलत राहा नको, तिथं कट करीत राहायला लागतं. मित्रांनो, आता घरी येईल. तर काय म्हणतास माऊली, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असं. आणि मी अमोल जाधव आपल्या सिंधुदुर्ग दर्शन या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर एक गावातील आहे म्हणून एक व्लॉग बनवत आहे, आपल्याकडे वेळ पण असा आणि म्हटला खूप दिवसानंतर एक व्हिडिओसुद्धा बनवूया असं वाटला, म्हणून व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपण उतरलो कणकवली एस.टी. स्टँडमध्ये. इकडे इलो आणि लक्झरीन उतरलो. खूप दिवसानंतर कणकवलीमध्ये खूप भारी वाटलं आणि वेगळा वाटलं. काय हो, एकटे दिलास का? हे बघ, हे बघ, हो अशी हय्या वा. तुम्ही आज इलास ते सप्त्या गेलास का? सप्त्या गेलास वा. आता आम्ही इलो मुंबईसून लक्झरी इलो मस्तपैकी कणकवली एस.टी. स्टँडच्या या उपहारगृहात इलो. खूप दिवसानंतर, 1 वर्षानंतर तर मी इलोय. वडापाव घेतलाय, पावती पण दिली, ठीक आहे, 45 रुपये आणि चाय. येवा, मुंबईत ना भैयांच्या हातचे वडापाव खाऊन कंटाळलेले, आता जरा मजा येतली. हे गाववाले गावले आहेत वा. सुरक्षितता अभियान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग. वा, चलो अंगा रात्री एस.टी. होईया बोरिवली. फोन करतोय, चालत. तर मित्रांनो, भिरवंडी एस.टी. भेटली आणि आता जातलो इथून कनेडी. भिरवंडी एस.टी. आता सुटली. आमची तिरुपती एस.टी. 10ची आहे, पण ती लागतली की नाही माहीत नाही. म्हटलं हेनच जाऊया आणि 8ची एस.टी. पण नाही आज. खूप दिवसानंतर एस.टी. प्रवास करतोय. मुंबईत बेस्ट नाही करतोय, पण एस.टी. जी वाईब असा ना, ती बेस्ट किंवा कुठच्या बेस्टला येऊ शकत नाही, बेस्ट घेऊ शकत नाही. चला, दिवसानंतर कनेडी बाजारपेठेमध्ये आपण इलो, म्हणजे 6-7 महिन्यानंतर. हे आमचे परममित्र मनोज वाळके आणि आमचे सबस्क्रायबर कनेडी बाजारपेठेत दिलंय. अख्खा मार्केट आता आपला. वा, मागी गणेश जयंती होती, त्याचा यो फलक लावलेला. होय होय, हे आमच्या बाप्पांचे मित्र. वा, आणि यांच्याकडे आम्ही चिंच घ्यायचो बऱ्याच वेळा, खूप चांगली असतात. चला आता घरी जातो. रिक्षा काय आपली जा. चला जाऊया ना. असलं हो, तिकडे मुंबईत शेअरिंग करूची लागतं. शेअरिंग भरतली तेव्हा जावचा लागतं आणि 4 सीट भरल्याशिवाय काय नेत नाही. आणि बऱ्याच वेळा ट्रॅफिकवाले पण मग पकडतात ते. याकडे या. कनेडी बाजारपेठ
जबरदस्त. खूप भारी वाटतं हा आता दिलंय. तर फायनली रात्रीच्या प्रवासात सुरुवात केलं तो आता सांगतो. ही आपली गणपतीची तळी आणि ही आमची वाडी. चला 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 चला. चला चला सामान उतरतंय आता. चला धन्यवाद मंडळ, आभारी आहे. मित्रांनो आता चिलव घरी आपण अंघोळ वगैरे झाली मस्तपैकी आता आणि चाय पिलं आहे, फुटी चाय. आणि आता खूप भारी वाटतं. आता जरा देव पूजूचो हा, देव वगैरे पुजतंय आणि नंतर बघूया खय आज दिवसभरात जाऊक भेटता, कारण संध्याकाळी तर जाऊचोच हा. दिवसभर आपल्याकडे हसा बघू काहीतरी जाऊया आपण. चला देव पूजूया आता. देव पूजून झाल्यावर बघूया काय. तर मित्रांनो मस्तपैकी देवाची पूजा केली आहे, छान वाटतं. आणि पूजा करूच्या आधी जरा वेगळा वाटत होतं इथे विचित्र, आता एकदम छान झाला. चला तुळस पूजूया. इकडे पाणी वगैरे सोडून झाला, छानपैकी तुळस पूजून झाली. आज प्रसाद आणि फुला आणि ह्योचो रंग मॅचिंग झालेलो. असा काहीतरी आज झाला मस्तपैकी. यो शिरो हा तो खाताय. तुमका हवं असलं तर कमेंट करा, मी तुमका खाऊन दाखवते. मग तर आपण सचिन दादाच्या घरी इलो आता. नाही हिचो घेतोय. अगे ऐक, सगळेजण विचारतात इतके दिवस व्हिडिओ बनवत नाही तो नानी कशी आहे, बरी आहे की नाही. हा नानी बरी आहे की नाही विचारतो. बरी आहे ना. मुंबई घेत असतं. चल मुंबई घेत चिपूनाक सोडते तुका. सप्त्याक होय, सप्त्याक वारी येत नाचाचा गेल्यावर सारख्या दिंडी येत मुंबई घेत असतं. चल हा दुर्गेशाकडे सोडताय नेऊन आमच्या हा दुर्गेश ओळखतात. बाकी काय का सांगूचा काय काय नाही मस्त येईल फोटो मग. आणि तू म्हणतो फोटो चांगलं यायचो नाही, एकदम व्यवस्थित दिलो. बाकी काय मग वाडीतली काय गजाल. हा हे रावल्या नाही येणार नाही मी याकडनं आते आकडं लावून घे. तर चला मित्रांनो घरी जाऊया आपल्या तिकडच्या. आणि ही एक भेटा देऊची आहे घराकडे पिशवी. ऊन पडता बऱ्यापैकी. अरे चिरे कोणी आणले, घराचा काम करतात वाटतं. चला चला आमका हे गावले. हा हा असलं वाटायचं काय बोलत राहा नको, तिथं कट करीत राहायचं लागतं. हा बऱ्याच दिवसांनी भेटलो. ए दुपारी जाऊया भिरोंड्याच्या मंदिरात जाऊ. हो तू होय सांगलं म्हणजे तुका आता घरात नेऊन ठेवू कोय. हा हा चला चला. ए मी काय म्हणतो, सायरन फोन केलं की नाही. चल ए जाऊया ना. मी असोय. कोणाचा कोंबडा. हा तू सायकलीवर कोंबडा कोणाचा नेतो. तुमचंच मग सायकलीवर नेऊची काय गरज हा. सायकलवरच नेतं आणि पळाला तर भीती नाही वाटत तुका. आणि तर बसला बरा सायकलीवरती. वा भारी रे. एका हातानं सायकल चालवते, एका हातानं कोंबडा धरलं.
मस्तच काय करतं. दाखव अजून एकदा कोंबडा दाखव. माणूस लागत तुला. घरी तरी लय. इकडे माझं घर आहे या वयच्या पुढे. पण आईच काही नाही. मग अशी तिका फोन केलाय तर ती बोलली लाकडाचं भारं आणूक गेलंय. म्हणजे आताही परत ती लाकडाचं भारं आणूकच गेली असते. आणि फोन लावलाय तर फोन घरात वाजता. हा जाऊन दे. ए जाऊया रे मग. हां तर अभि गेलो परत. अकडे तरी गेलेली असतली पण आता काय मागा माहीत नाही खय जाता खय जाता. असो आता येईपर्यंत वाट बघू कोय. शौनक हा शाळेतून येता. शौनक काय मग कुठचं तुका पुरस्कार. हां ओमसाई सॉरी ओमसाई. तर मागे तुकाकडे ह्या भेटलो ना पुरस्कार. हां आज दिल्याने काय. हां तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ कनेडी सहभागी शाळा. हां माध्यमिक गट. कशामध्ये नंबर इलो. विज्ञान प्रदर्शन. अभिनंदन तुझा. आज बक्षीस वितरण होता ना. जेव्हा मी 11वीत होते ना तेव्हा माझं गावकरोडी शाळेत होते ना तेव्हा माझं पण असं हे येईल. मी पण गेले विज्ञान प्रदर्शन. कुठे होता विज्ञान प्रदर्शन तेव्हा. मी गुरुवर्धन स्टेटस लावलेलं आहे ना आता बघितलेलं आहे म्हणून माका माहिती. वा बाकी काय मग आज सुट्टी. अभि आपलं सबस्क्राईब पण. चल घराडे वाय थांबलंय पण आई काय अजून येऊक नाही. जुन्या घरी जातंय आणि जेवतंय व्हायच. त्याच्यानंतर परत येत आहे. मग तोपर्यंत इलेली असतली कुठेतरी लाकडा किंवा शेळकुंडा गोळा करून गेलेली असतली. बघू चला जाऊया घरी. तुझा खराच कौतुक करू गोया. गेल्या वर्षी काय 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 गेल्या वर्षी तू आम्हाला सांगलं की मॅच जिंकणार. मारली ना जिंकली ना. वा अभिनंदन. हात मिळव. मित्रांनो या झाडावर तुमका पाना दिसत नसती. ती म्हणजे कवळा तोडल्याने येत आणि ती आता भाजावळीसाठी वापरतले. हो बघ्या दा काय ना आपला. ही आपली गणपतीची तळी आणि सगळा आटला. ह्या पण सगळा आटला सुक्या सडसडीतचा होता. मग गुढीपाडवा की माती काढूची. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 5-1 वाजता. गेल्या वर्षी काढलेलो आपण आणि गेल्या वर्षी दाखवलं आहे ना बघितलेलं तुम्ही. चला ते तुमचं काम. चला अरुणगाकडे जाऊया. काय म्हणतात बघूया बऱ्याच दिवसांत. तर आता आपण काकांकडे येलो आणि इकडे काकाने मस्तपैकी लादी विधी घातलेली आहे. 2 मुडी आहे. ह्या वर्षीचे की गेल्या वर्षीचे. गेल्या वर्षीचे. वा आपल्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही होतास हो काका नो. गुढीपाडव्याच्या व्हिडिओत गेल्या वर्षी. बाकी काय मित्रांनो थोडासा घासभर जेवलंय आणि आता जातंय भिरवंडीच्या रामेश्वर मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह असा. म्हटला आमच्या काय सप्ताह मला येऊ नाही भेटायचा. शनिवार रविवारी इलाय तर येत. तर म्हटलं भिरवंड्यात तरी जाऊया. चला सकाळी पण कनेडीच्या बाजारपेठेत दिलेलं आहे आणि आता पण येईल आहे. तिथून आपण लेफ्ट मारून भिरवंडा घेणार असो. राईट साईडला आंधळचं मंदिर आणि लेफ्ट साईडला भिरवंड्याचा. चला आता इकडच्या साईडला ना राईट साईडला आपला कनेडी कॉलेज आहे. कनेडी हायस्कूल. आणि त्या कनेडी हायस्कूल सोबत आमच्या खूप आठवणी आहेत. कनेडी हायस्कूल
डायरेक्ट सरळ जाणार. तर मित्रांनो आपण मंदिराकडे येलो आणि हे मंदिर असा. तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर इकडे सगळे दुकानं लावलेली आहेत, सगळे मालवणी प्रोडक्ट्स असतात. आणि हे बघा आपल्या हत्ती ओमकार हत्ती यारको. आणि इकडे सगळी दुकानं होती, तिकडे पण इकडे आपल्या वल्लभ काकांचं दुकान आहे. आणि इकडे आपली सगळी गावातलीच आहेत, बिरवंडे गावातली, सांगवे गावातली. आणि हे बिरवंडे रामेश्वर मंदिर. ही कमान ती गेल्या वर्षी म्हणजे जुन्या मंदिराचीच जुनीच आहे, पण बाकी सगळा मंदिराचा जीर्णोद्धार चालू हा. एक पुढच्या काही काळात मंदिर पूर्ण होईल. तर आपला एक मित्र भेटलो हा, यूट्यूबर मित्र कणकवलीकर यूट्यूब चॅनलचे चालक मालक, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामचे चालक मालक. काय म्हणतात? व्हिडिओ बघतो हल्ली परत चालू केल्यानं. अरे हो, जास्त प्रेम जेव्हा भाग होय होय. मुंबईत आपलं मालवणी माणूस फिरतं. तू धावपळीत मुंबईच्या धावपळीत होय होय. आणि मुंबई म्हणजे कुत्री लाईफ, बेकार लाईफ. पण त्या लाईफमध्ये पण ह्यो अजून पण व्हिडिओ बनवतात. होय. तुमचे आशीर्वाद आणि देव रामेश्वराचे. त्याचं असंच रे तुझं ब्लॉग बनवतो ना आता? चालू आहे. आताच बंद केलं. नाही बघित होते मी. बाकी काय मी म्हटलं तुका मेसेज करू का होतो मी काल म्हटलं काल बसल्याच्या रामेश्वराच्या मंदिरात जाऊया. कधी जावा? मी सकाळी येईल. सुट्टी तू ब्लॉग टाकलं ना ह्याचं, त्याच्यानंतर रथसप्तमीचं पण टाकलं. कारण आम्ही इथे उभे राहिलो नाका पण घे गुरता येईल. आणि गुडदाईन म्हणता बघा. तर लाईन खूप मोठी आहे. आणि मी इथल्या सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला सांगतोय, गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकलेला आहे रामेश्वर मंदिराचं. साधारण 5 ते 6 हजार व्ह्यूज होते आणि सगळ्यांनी बघितलेले आणि खूप चांगले कमेंट्स केले. आणि गेल्या वर्षी जो आपलं हरिनाम सप्ताहाचा जो व्हिडिओ होता आणि व्हिडिओ पण गेल्या वर्षीचं खूप चांगलं झालेलं. हे मंदिर आहे नवीन बांधलं जातं आता. इथे जर आपल्या देणगी वगैरे देऊची असतात ना तर इथे देऊ शकतो आपण. इथे कमिटीची वगैरे किंवा इथल्या प्रशासनाची, मंदिराच्या प्रशासनाची माणसं इथे बसलेली असतात, सगळे वरिष्ठ आणि मानकरी असतात. मगाशी नारळ आणि अगरबत्ती घेऊकच नव्हतो, म्हटलं नारळ आणि अगरबत्ती घेऊया आणि पाया पडताना बरा पडत म्हटलंय. तर मित्रांनो मगाशी आम्ही तिथे उभे होतो आणि तिथून इकडे येऊ आमका एक पाऊण तास लागलो. आता कधी दर्शन घेतलो काय माहिती. लाईन खूप मोठी असं, खूप म्हणजे खूप मोठी आहे आणि वेळ लागता. इथे घट असा आणि आतमध्ये मंदिर. इथून दर्शन घेऊ नंतर तिकडे घेऊचा, नाही तिकडून दर्शन घेऊन इकडे घेऊचा. तर मित्रांनो फायनली आपण दर्शन घेणार असो. इथपर्यंत पोचलो. सुंदर असं डेकोरेशन केलेला. गेल्या वर्षी पण असंच होतं डेकोरेशन, पण तेव्हा आता जुना मंदिर होता आणि आता हा मंदिर आता बांधलं जातं. इकडे घट ठेवलेलो असा. काय करूया पहिला हय दर्शन घेऊया की तिकडे घटाचा पहिला. ही कासवाची मूर्ती आहे. काढ फोटो काढ. मित्रांनो इकडे दर्शन घेतल्याच्या नंतर, घटाचं दर्शन घेतल्याच्या नंतर
मी आता इथे दर्शनासाठी येलो. इथे पण खूप सुंदर डेकोरेट केलेला असा. एक मिनिट दाखवते. आणि बघू शकतो डेकोरेशन. इकडे नंदीची मूर्ती असं आणि इकडे श्री देवरामेश्वर. कारण मंदिराकडे ना खूप सुंदर असो देखाव आणि धबधबा म्हणू शकतो. आणि रात्री इकडे लाईट सोडतात ना तेव्हा फोटो काढून खूप भारी वाटतात. हेच पाणी परत येतात वरती, हेच पडता हेच येतात. खूप छान. आणि तिकडे ना भगवान शंकराचा देखाव केलेलो तो एक बघूया आपण. चला मित्रांनो, इथे शंकराचा देखाव असा आणि खूप छान देखाव दाखवलेलो. गेल्या वर्षी संत गोरा कुंभार यांचं होतं आणि यावेळी शंकराचा छान आणि खूप मोठा. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या बाहेर येलो आणि इकडे आपल्या वल्लभ काकांच्या दुकाना. ओ गावले, जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. काय भजी सोडलास? हां हां, होऊ द्या खर्च. वडापाव वडापाव कधी सोडतलास? 7:30 नंतर. हां, प्रत्येक आयटमला टायमिंग असतो. होय होय. बाकी तुमचे आशीर्वाद. आणि इकडे सगळे मालवणी प्रोडक्ट्स असतात आपले. खाजा, लाडू आणि सगळ्याचा. आम्ही खाजा घेतो. खाऊचो होतो वडापाव, पण 7:30 नंतर बनवतली. हां बोला. घेतलेलो तुम्ही सांगूच्या आधी घेतलेलो. चला, थँक्यू. तर मित्रांनो, आता आम्ही घरी निघालो. दर्शन वगैरे खूप मस्त झाला आणि 1-1.25 तास लागलो दर्शन घेऊन. गर्दी होती. आमच्यासोबत याचे 2 भाव इलेले, ओंकार आणि प्रथमेश. ते 2 जण जेवले. सांगत होते जेवण खूप भारी होता आणि दरवर्षी जेवण खूप भारी असतं. आम्ही काही जेवू नाही, आम्ही काही जेवण इथलं दर्शन करूया. आणि वल्लभकाकांच्या दुकानामध्ये भजी खालो. हे व्हिडिओ बघत असतो ते का सांगते. पुढच्या वेळी घेतलं आहे तेव्हा नक्कीच तुमच्या वडापाव खाऊचो हा. कारण मुंबईत वडापाव खाऊन टेस्ट नाही जी आपल्या कोकणात वडापाव किंवा नाश्त्याची टेस्ट आहे ना, ती काय मुंबईत नाही खरंच. म्हणजे मी माझं मत सांगतोय. मी त्यांना मुंबईतल्या वाईट नाही म्हणत आहे. चला घरी जाऊया. मित्रांनो, घरी जाऊया म्हटलंय, पण म्हटलं आपल्या देवादेवीच्या मंदिरात पण आपण जाऊया. कारण दसऱ्याच्या टायमिंगला काय आपण येऊक नाही. आपल्या देवादेवीच्या मंदिरात पण आपण जाऊया. कारण दसऱ्याच्या टायमिंगला काय आपण येऊक नाही, तो आपल्याला येऊक नाही भेटला. मंदिरात इल्यावर खूप छान वाटतं आणि शांत वाटतं. मित्रांनो, मस्तपैकी दर्शन घेतलं. मन खूप शांत झालं. मंदिरात गेल्यावर पण शांत होता. थोडा भारी जबरदस्त. चला आता टिकटीची अरेंजमेंट करूया मुंबई जाण्यासाठी. लक्झरी नाहीतर ट्रेन. बैसून मात्र गावा केल्यावर सगळे आपली कधी येईल कधी येईल कधी येईल कधी येईल कधी येईल कधी येईल कधी जातलं कधी येईल कधी येईल. चला अंदीतनं घरात जाऊया. हां, तर मित्रांनो, मुंबईत जाऊसाठी आपण निघालो आणि एस टीन जाणार असो कणकवली. तिथून बघूया लक्झरी भेटली तर, नाहीतर मग ट्रेनने, नाहीतर एस टी वगैरे भेटली तर एस टीन पण जायचं. काय नक्की नाही. काकानो चला, एस टीवर गेली आहे ना, मनानं थांबलोय. हो येता, 2 व्हीलर घेऊन येता, गाडी घेऊन येता. गाडी
चला. तर मित्रांनो गाडी रेल्वे स्टेशनकडे येईल या आणि हे आपले सबस्क्रायबर असत. कणकवली विमानतळ रेल्वे स्टेशन म्हणायचं नाही. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला चला हो. बाय बाय. तर मित्रांनो कणकवली एस टी स्टँडच्या बाजू श्री गणेश प्रसाद ट्रॅव्हल्समध्ये येलो. सुरक्षित प्रवास आरामदायी प्रवास. आणि इकडे आता तिकीट हवी आमका. कुणी तिकीट देता का? तिकीट किती गर्दी आहे बघा. 3 दिवस सलग सुट्टी दिल्यामुळे शनिवार रविवार आणि आत्ताच सोमवार 3 दिवस सुट्टी दिल्यामुळे भरपूर चाकरमानी गावा गेल्या आहेत आणि खूप गर्दी आहे. भेटा ना बाबा भेटा ना. स्लीपर नको बसा वाज गावला तरी बरा. जी काय भेटत ती सीट आपली म्हणायची आणि मोकळा व्हायचा. काय म्हणता? चला धन्यवाद. मंडळ आभारी आहे. मंडळ आभारी आहे संघटनेचे अध्यक्ष. चला चलो. धन्यवाद. पोचल्यावर फोन करा. हां चला. चला कणकवली सोडली. पण व्हायरल कर जरा युट्यूब मध्ये ते चॅनलला. होय होय. हे आमचे काका आहेत. त्यांची गाडी आहे. हे दादा नाव काय तुमचं? मितेश मुकेश पाल. तुमचं दादा नाव काय? सचिन. आणि दादा तुमचं नाव काय? आणि माझं नाव अमोल. हां वो भी यूट्यूबर आहे. हैक हैक नाही उठणार नाही. छ्या निर्वाशी ताटा देतो. चला किती वाजले आता? आता वाजले 6:21 आणि आपण समाधान ट्रॅव्हल्स पकडलो. यांची असा प्रवास सुरू. दादा कितीचं पेट्रोल भरलं? पेट्रोल कितीचं भरलं? 10,000. माझे 2 पगार झाले. आम्ही पेट्रोलवर थांबलेला होता. पेट्रोलच ना. आणि यांना रील्स बनवून सुरुवात केला. बघू टी व्ही पण आहे यांच्याकडे मस्तपैकी. पाठचा पुढचा सगळा दिसतं. चला आता गाडी जौक दामोदीत आहे बघ भेटूया. कारण आता दिसाचा नाही काय. चल 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 चल. गाडी घातलं तरी कट करीत नाही. तू आडीत बदनाम. तू खायच्या हॉटेलमध्ये जाऊया. नॉनव्हेजमध्ये नेशी. हा मी व्हेजच खात आहे. चला 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 चला. भाई काय नॉनव्हेज आणि व्हेज सगळं एक करतले वाटतं. श्री स्वामी समर्थ. बरं बस या ते का सांग माहिती जरा घेऊन ये. मस्तपैकी जेव केलं. भूक लागली आहे मरणाची. काहीतरी हाणलं असतं बॅगेत ना तर बरा झाला असता. चला आमचं ह्यो गडी आहे तो जिम बिमला जाणार आहोत त्याच्यामुळे ताट जेवण करूया. चला जेवतो जरा. तर पहिलं राईस मागवलं. त्यांना चिकन फ्राईड राईस आणि मी व्हेज फ्राईड राईस. जेव केव्हा काही चालू आहे काम.
गर्दी बघा. भाग्यश्री हॉटेल आजवर बुधवार. तर मित्रांनो मस्तपैकी जेवलो. जेवण काय त्यातल्या त्यात होतं आपला गरजेत सुकाट. आणि गर्दी बघा ऐकायला गर्दी होत तशी. हय वेलांकनी, हय नवलाई, इकडे श्रीहरी, इकडे सानवी, इकडे श्रीहरी, तिकडे गणराज, श्रेयस, औदुंबर छाया, साईबाबा, इकडे कुठची श्रद्धा सबुरी, इकडे पारिजात. गाडीच गाडी आहे. सगळे लक्झरी आणि सगळे लक्झरी ह्या हॉटेलला थांबतात. हॉटेल पंचामृत. तर कुठे असं तर माका माहीत नाही. चला ठीक आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे आम्ही निघालो आणि आमचे ड्रायव्हर चेंज. चला आकडे की तकडी. जाऊन दे जाऊन दे. चला चले अभि होऊ द्या खर्च. पुढच्या महिन्यात भेटू. तर मित्रांनो असं होतो आपलो कोकणातलो व्लॉग. आणि खूप दिवसानंतर मोठं व्लॉग बनवलं त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. आणि खूप दिवसानंतर मी गावात गेले त्याच्यामुळे तर मला आणखीन भारी वाटला. या व्हिडिओमध्ये आपण भिरवंड्याच्या रामेश्वर मंदिरामध्ये गेलो, वाडीत फिरलो, बऱ्याच जणांका भेटलो. माकाही खूप भारी वाटलं. कनेडीत गेलो मेन म्हणजे. आणि अभि आणि मी लक्झरीन कॅबिनमध्ये बसान कणकवली टू मुंबई गेलो. खूप भारी वाटला. तो उतारलो पनवेल तुर्भे साईडला तिकडे जुईनगरला. आणि मी उतारलो इकडे मालाडला. 7 वाजता सोडल्यान आणि त्याच्यानंतर मी इला आता घरी. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. बघू जेव्हा मी गावात जाईन तेव्हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तसे आपले मिनी ब्लॉग चालूच असत. मिनी ब्लॉग काय मी कंटिन्यू ठेवतलेच आहे. बाकी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.